आज आपण बोलणार आहोत अनहेल्दी गट बद्दल. गट म्हणजे आतडे. तुमचे आतडे हेल्दी आहेत की नाही हे कसं ओळखावं. सो गट जे आहे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीच्या ओव्हरऑल हेल्थसाठी. कारण आपल्या आतड्यांमध्ये मिलियन्स ट्रिलियन्स असे गट मायक्रोबायोम असतात, म्हणजे चांगले बॅक्टेरिया जे आपल्या बॉडीच्या बऱ्याच फंक्शनसाठी हेल्प करत असतात. आपले हॉर्मोन बनवण्यासाठी किंवा जे काही पचनक्रिया आहे ती व्यवस्थित चालण्यासाठी, आपल्या न्यूट्रिशनच्या अब्झॉर्प्शनसाठी बरीच कार्य जी आपल्या गटमध्ये होत असतात किंवा आपल्या आतड्यांमध्ये होत असतात. त्यामुळे आतड्यांची हेल्थ, गट हेल्थ जी आहे ती खूप महत्वाची आहे. कसं ओळखावं आपले आतडे हेल्दी नाहीयेत किंवा गटचा प्रॉब्लेम आहे. सगळ्यात पहिलं जे आहे आपल्याला गट संदर्भात जे काही सिम्पटम्स दिसायला, जसं सतत पोटाचे इन्फेक्शन्स होणं, गॅसेस, ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशन किंवा पोटात दुखणं, हे सगळे पोटाच्या संदर्भात जे काही सिम्पटम्स असतात ते अनहेल्दी गटमुळे होऊ शकतात. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे स्किन सिम्पटम्स, स्पेशली पिंपल्स, एक्झिमा, सोरियासिस, अलर्जीज, हे सगळे जे आजार आहेत ते चांगले बॅक्टेरिया डिस्टर्ब झाल्यामुळे आणि लीकी गट हा एक आजार आहे. यामध्ये जे टॉक्सिन्स, बॅक्टेरिया हे लीक होऊन जे आपल्या गटमधनं किंवा आतड्यांमधनं लीक होऊन ब्लडमध्ये जातात आणि त्यामुळे आपल्याला आजार होऊ शकतात. तिसरं आहे सडन वेट चेंज. तुमचं वजन पटकन वाढलं असेल किंवा वजन कमी झालं असेल तर हेही होऊ शकतं अनहेल्दी गटमुळे. चौथं आहे मूड स्विंग्स, म्हणजे जर तुम्हाला डिप्रेशन, एन्झायटी असे प्रॉब्लेम होत असतील किंवा सतत मूड चेंज होत असेल, इरिटेबिलिटी असे सिम्पटम्स असतील तर तेही अनहेल्दी गटमुळे होऊ शकतात. तो एक सेरोटोनिन हॉर्मोन आहे ज्याला आपण फील गुड हॉर्मोन म्हणतो. तो 90% सेरोटोनिन आपल्या गटमध्ये किंवा आपल्या आतड्यांमध्ये बनत असतो. त्यामुळे जर सेरोटोनिन व्यवस्थित बनला नाही तर एन्झायटी, डिप्रेशन, मूड स्विंग्स असे आजार होऊ शकतात. त्यामुळे आपला गट किंवा आपले आतडे हेल्दी राहणं खूप गरजेचं आहे. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे कुठले असे अन्नपदार्थ तुम्ही घेतले गेले पाहिजेत जेणेकरून तुमचा गट किंवा आतडे हेल्दी राहतील.